मित्रांनो, विचार करा. जो माणूस काही वर्षांपूर्वी राजकारणातला सगळ्यात मोठा चर्चेचा विषय बनला होता, ज्याला सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जायचं, तोच माणूस आज देशातल्या सर्वात शक्तिशाली सत्ताधारी पक्षाला थेट आव्हान देतोय. होय, आपण बोलतोय राहुल गांधींबद्दल. एकेकाळी पप्पू म्हणून हिणवले गेलेले राहुल गांधी आता एक असा राजकीय डाव खेळत आहेत ज्याने भाजपाच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे. आणि या डावाचं नाव आहे छात्र की योजना. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात आपण 3 अशा मोठी आणि खऱ्या गोष्टी उघडणार आहोत ज्या तुम्हाला सहसा कोणीही सांगत नाही. अशा गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. सगळ्यात पहिली आणि सर्वात मोठी माहिती म्हणजे ही मोहीम सुरू का करावी लागली? मित्रांनो, आज देशातील तरुण शिक्षक आणि रोजगारांच्या बाबतीत प्रचंड हवालदिल झाला आहे. तुम्ही रात्रंदिवस एक करून अभ्यास करता, आई वडील तुम्हाला लाखो रुपये कर्ज काढून शिकवतात आणि परीक्षेच्या दिवशी कळतं की पेपर फुटलाय. ही परिस्थिती किती भयानक आहे याची कल्पना करा. आकडेवारी सांगते की गेल्या काही वर्षात देशात तब्बल 81 वेळा वेगवेगळ्या परीक्षाचे पेपर फुटले आहेत आणि याचमुळे तब्बल 47 परीक्षा पुन्हा घ्याव्या लागल्यात. या साऱ्या गोंधळाचा फटका देशातल्या 4.5 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना बसला आहे. नीट आणि UPSC सारख्या सर्वोच्च परीक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे अनेक विद्यार्थी नैराश झाले आहेत. याच नैराश्यातून अलीकडेच 9 विद्यार्थ्यांनी स्वतःच आयुष्य संपवलं. विद्यार्थ्यांचा हा संताप ही जागतिकता राहुल गांधींनी अचूक ओळखली आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. इथूनच जन्म झाला छात्रों की गूंज या मोहिमेचा. दुसरी मोठी माहिती म्हणजे या मोहिमेची रणनीती आणि तिची झुंजावती प्रवास. या मोहिमेची सुरुवात जाणीवपूर्वक 17 जून 2026 मध्ये राजस्थानच्या कोटा शहरातून करण्यात आली होती. कोटा हे देशातलं स्पर्धा परीक्षेचं सर्वात मोठं केंद्र आहे. तिथे देशभरातून मुले उराशी स्वप्न बाळगून येतात. तिथून पेटोली ही ठिगणी वेगाने देशभरात पसरली. 10 जुलैला उत्तर प्रदेशातील प्रयागराज, 11 जुलैला बिहारमधील पाटणा, 14 जुलैला दिल्ली आणि 17 जुलैला उत्तराखंडमधील डेहराडून अशा देशातल्या प्रमुख शहरांमध्ये राहुल गांधींनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. याच मोहिमेचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे नुकताच महाराष्ट्रात विद्येचं माहेरघर असलेलं पुण्यात पार पडला आहे. पुण्याच्या या कार्यक्रमाचं एक विशेष महत्व आहे. इथे राहुल गांधींनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महिलांची सुरक्षा, शिक्षण, त्यांना मिळणाऱ्या समान संधी आणि स्पर्धा परीक्षातील त्यांचा टक्का यावर भर देण्यात आला आहे. केवळ भाषणाबाजी न करता विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेणे आणि त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास देणे हे या मोहिमेचं मुख्य सूत्र आहे. आता वळूयात तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या माहितीकडे. या मोहिमेचे राजकारणावर आणि विशेषतः सत्ताधारी भाजपावर काय परिणाम होतोय? मित्रांनो, अनेक दशकापासून आपल्या देशातल्या निवडणुका आणि राजकीय चर्चा या धर्म, जात आणि अस्मिता याभोवती फिरत होत्या. पण छात्रों की गूंज या माध्यमातून काँग्रेसने हा नेरेटिव्ह पूर्णपणे बदलून टाकला आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी आता शिक्षण, रोजगार आणि तरुणांचं भविष्य हे मुद्दे आले आहेत. सरकार तुमचे पेपर सुरक्षित ठेवू शकत नाहीत ही तुमची नाही तर सरकारची चोरी आहे. हा राहुल गांधींचा थेट हल्ला विद्यार्थ्यांच्या मनाला भिडतोय. यामुळेच भाजपाला आता बचावात्मक म्हणजेच डिफेन्सिव्ह भूमिका घ्यावी लागते. पुण्याच्या कार्यक्रमानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर टीका करत म्हटलं की हा एक कंट्रोल एन्व्हायरमेंट मधला कार्यक्रम आहे आणि यात फक्त काँग्रेसच्या विचारधारेची माणसे बोलावली जातात. पण राजकीय विश्लेषणाच्या मते अशा प्रकारच्या प्रक्रियेमधून सत्ताधाऱ्यांची अव्यवस्था स्पष्ट दिसून येते. पण राजकीय विश्लेषकाच्या मते पोलिसांच्या माध्यमातून
जाचकाठी लादून या कार्यक्रमाची धार कमी करण्याचे प्रयत्नही झाले, पण विद्यार्थ्यांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ही लाट थांबवणे आता कठीण दिसत आहे. थोडक्यात सांगायचं तर छात्रों की गुंज हा आता केवळ एक राजकीय इव्हेंट राहिलेला नाही. हा देशातील जेनझी म्हणजेच नव्या पिढीच्या मतदारांचा आपल्याकडे खेचण्याची काँग्रेसची एक अत्यंत प्रभावी रणनीती आहे. आगामी निवडणुकांमध्ये NSY आणि युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांची एक मोठी फळी उभी केली जात आहे. या तरुणांच्या बळावर भाजपने सत्तेची शिखर सर केली. त्याच तरुणांना आता काँग्रेस आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी होताना दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांचे हे प्रश्न खरोखरच देशाचं राजकीय चित्र बदलू शकतील का, की हा फक्त एक राजकीय स्टंट आहे? तुमचे विचार मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.